चला कळवते टीमला 2 धावांची पेनल्टी नंतर आयोजक जो काही निर्णय घेतील तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. चला आघाडीचे 2 सामने झाले. साही समर्थ नानिवली आणि कांड्रोली त्यांच्या विरोधात या 2 संघादरम्यान कांड्रोली टीमनं परास्त केलं तर नानिवली टीमला दुसरा सामना आपण पाहिलं. या मैदानावरती दुसरी मॅच जीवन 11 मोरबे आणि त्यांच्या विरोधात इसांबे टीमला पराभूत केलं मोरबे टीमनं. आणि आता तिसरा सामना आजच्या दिवसामधील तिसरी मॅच या ठिकाणी RSK वयाल आणि कलोते. गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. हेलिकॉप्टर फिरवायचं होतं महेश म्हात्रेला. वयाल टीमचा हा सितारा रायगडच्या पटलावरती बऱ्याचशा चांगल्या स्पर्धेमध्ये खेळताना ओपनच्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण त्याला पाहिलंय. कारण रायगड सारख्या मित्र म्हणून बलाढ्य टीम मध्ये खेळताना देखील त्याला आपण पाहिलंय. आणि तोच महेश म्हात्रे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलाय जो आता नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज तेजस देशमुख एक चांगला फलंदाज आहे. एक उगवता सितारा गेल्या अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये ज्याने आपल्या नावाची एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आपल्या नावाचा एक वेगळा दबदबा त्यानं निर्माण केलाय. तो उजव्या हाताचा फलंदाज तेजस यावेळेस ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाजी मार्कवरती विजय सावंत हा गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. विजय एक चांगला गोलंदाज आहे. 101 धाब्यांची पारी या खेळाडूच्या नावावरती आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि तो विजय यावेळेस गोलंदाजी मार्कवरती डॉट बॉल टाकतोय. चांगली गोलंदाजी त्याला या इथून पुढे करावी लागेल. कारण की संघ अगदी दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आणि एकाच दर्जाचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये जो संघर्ष करेल ना त्याला विजय निश्चित. परंतु कोण करेल संघर्ष? कलोती की त्यांच्या विरोधात RSK वयाल. टॅपिंग क्रिकेट दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. सुरुवात शांत आणि संयमी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती RSK वयाल या टीम कडून. जो अनिल डोकरे असरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये जेल घेण्याची संधी. आणि फलंदाज बडी मछली जाल महेश म्हात्रे होईल. डावखुऱ्याचा फलंदाज या चेंडूवरती बाद. नागेश टोंबरे यांनी जो विचार करून मैदानाच्या आतमध्ये ते उतरले ना त्याच निर्णयावरती ते खरे उतरलेत. कारण की पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती. सिंगलच्या बरोबरीनं 1 धाव धावफलकावरती लागली होती. परंतु तदनंतर चेंडू डॉट बॉल आला. पुन्हा एकदा आली सिंगल. आणि त्यानंतर महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय तो गोलंदाज विजय सावंत. हा गोलंदाज मल्हार जाधव आमचे फार जवळचे मित्र ते देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतील कलोते टीमसाठी. परंतु चांगला खेळ करावा लागेल तो संदीप म्हात्रे या फलंदाजाला. जो नवीन फलंदाज RSK वयाल टीम कडून मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संदीप म्हात्रे आणि तेजस देशमुख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. चला स्पीडअप करा प्लीज. 20 मिनिटाचा अवधी आहे. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटक संपले पाहिजेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आला होता गोलंदाज विजय, ज्यानं 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा या ठिकाणी खर्ची केल्यात. गोलंदाज विजय तयार आहे. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी, परंतु ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर हा चेंडू. पंचाचा वाईट बॉलचा इशारा येतोय आणि या अतिरिक्त धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल. एका अवंतर धावेनं धावफलकाला बढती मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवरती. शांत आणि सावध क्रिकेट पाहायला मिळतंय. संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द बॉलर. विकेट मिळण्याची शक्यता होती, परंतु
पॉपिंग क्रीजवरती सुखरूप आहे फलंदाज. हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल. अजून एक चांगल्या चेंडूची फेकी करतोय तो गोलंदाज विजय सावंत. विकेटवरती आता मित्रमंडळी धावा येणं थोडंसं कठीण झालंय, कारण की या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 47 धावसंख्येचा पाठलाग जरूर करायचा होता मॅच मध्ये, परंतु त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना दमछाक उडवली होती मोरबे टीमची, जीवन 11 मोरबे टीमची. आणि तदनंतर मोक्याच्या क्षणाला मारलेले षटकार फलंदाज प्रथमेश राणेच्या बॅटमधून आले जे मोठे फटके होते ते अगदी लाभदायक ठरले मोरबे टीमसाठी. आणि त्या अगोदरची मॅच देखील आपण लो स्कोरिंग पाहिली. साई समर्थ, नाणेवली आणि त्यांच्या विरोधात कांट्रोली टीमनं त्या धावा जरूर जमवल्या, परंतु पहिल्या सत्रामध्ये धावा जमवताना दमछाक उडाली होती ती साई समर्थ नाणेवली टीमची. 26 धावा जमवल्या होत्या, 27 धावसंख्येचा पाठलाग त्या मॅच मध्ये करायचं होतं. आणि पहिल्या 2 मॅच मधील मित्रमंडळी कांट्रोली आणि मोरबे या 2 संघांनी पहिले सामने जिंकलेत. आता ही तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकीकडे RSK वयाल आणि त्यांच्या विरोधात कळवते या 2 संघादरम्यान. RSK वयाल संघ या मित्रमंडळी आजच्या दिवसामधील अगदी एक चांगला संघ म्हणून ज्याच्याकडे बरेचसे प्रेक्षक पाहत आहेत. आणि त्या संघाची थोडीशी बिकट परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येत आहे. केवळ धावा आहेत धावफलकावरती 5. एक गडी गमावलाय. महेश म्हात्रे एक महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर जातोय. आणि तेजस आणि संदीप म्हात्रे या दोन्ही फलंदाजांवरती आता दारोमदार आहे. या मॅच मधील दोन्ही मित्रमंडळींना चांगले फलंदाज चांगली खेळी करतील इथून पुढे हे पाहणं गरजेचं आहे, कारण की गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुदाम निरगुडा तयार आहे. हाफ ट्रॅकर बॉल त्याला पुल करायचं होतं, परंतु बॅटन बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही. हा चेंडू या ठिकाणी जातो डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता संपली जाते. सुनील टोंबरे एक लेजंड क्रिकेटर आहेत, त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात कलोते टीमसाठी. खराब क्षेत्ररक्षण, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि 2 धाबा या चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. शांत क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की ढगाळ वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये वाऱ्याची कोणतीही झुळूक आपल्याला पाहायला मिळत नाही. अन्यथा मित्रमंडळी प्रत्येक वेळी या मैदानावरती आपण पाहिले ना तर विरुद्ध दिशेने वारे वाहताना आपण पाहतो आणि त्याच विरुद्ध दिशेने फटकेबाजी देखील केली जाते. हा फटका देखील मोठा खेचायचा होता. बॅटन बॉलचा कोणताही संपर्क नाही. चांगली गोलंदाजी करतोय सुदाम निरगुडा. हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजांना पूर्णपणे बांधून या मॅच मध्ये ठेवलं तेजस देशमुख आणि संदीप म्हात्रे. तेजस एक चांगला फलंदाज आपण सुरुवातीला उल्लेख केला, परंतु त्याला देखील जखड निर्माण करतोय. फटका फसलाय. आणि एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल लेग बाय स्वरूपात. आणि या सिंगलच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅटन बॉलचा संपर्क या ठिकाणी चांगला होत नाहीये. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळते. एका धाबेच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती. या मैदानाचा जर आपण विचार केल्यानंतर इतिहास बघितला तर 70, 80 धावसंख्येचा पाठलाग या मैदानावरती सहजरित्या केले जातात. त्या धावा देखील पहिल्या सत्रामध्ये जमवले जात आहेत, परंतु दमट वातावरणामुळे धावा जमवणं थोडंसं कठीण होतं. ही विकेट अगदी गोलंदाजांच्या प्रेमात पडताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की गोलंदाजांना अगदी मित्रमंडळी चांगलं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एका धाबेच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 5 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आले एकूणच 5 धावा आणि एकूणच मित्रमंडळी धाव फलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. पहिला फलंदाज महेश म्हात्रे बाद झाला, परंतु उर्वरित येणारे अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल.
थँक्यू डीजे. एकूणच फलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. विजय सावंत हा गोलंदाजी मार्कवरती आहे. अजून एक धावफलकावरती जॉईन होईल देव लेग बाईच्या स्वरूपात आणि एका दाबेच्या बरोबरीने एकूणच फलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी करतोय कलोते संघाचा गोलंदाज विजय सावंत. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक त्यांना हाताळलं होतं. 5 धावा त्यांना खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर वैयक्तिक कोट्यामधील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक या ठिकाणी तो घेऊन आला आणि त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या स्पेलमध्ये देखील कमालीचं षटक तो या ठिकाणी हाताळतोय. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल एका दाबेच्या बरोबरीने. एकूणच फलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. कळोते संघ सगळे जिगरबाज युवा खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि नागेश टोंबरे यांनी या सर्व खेळाडूंना एकत्रित करून मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न ते करतायत. चला इंजुरी झाली का खेळाडूला बघा. चला पाणी घेऊन जा. फर्स्ट एड किट असेल तर घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. अंबिका क्रिकेट संघ आयोजित रायगड जिल्हा अग्रसेना चषक 2024 हे पर्व या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करत होता या ठिकाणी विजय सावंत हा गोलंदाज, परंतु त्याच्या पायामध्ये क्रॅम्प आला आणि त्या कारणासाठी थोडंसं मित्रांनो दुखापतग्रस्त असताना देखील त्याला चांगला खेळ आता या मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. धावफलक स्थिरावेल ते 12 या धावसंख्येवरती. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याबाहेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 हिट षटकार. थँक्यू डीजे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सचिन दादा मते यांचे बंधू उत्कर्ष मते यांच्यावरती या ठिकाणी गीतं वाजवली गेलीत आणि गीतं वाजवली जात आहेत. सकाळपासून आपण पाहिलंय त्यांची गीतं, परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत होता परंतु दृष्टालला गोलंदाज विजय सावंत आणि त्याच्यावरती आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. चला इंजुरी जास्त झाली खेळाडूला.
नवीन गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. युवा युवा अग्रिसेना खालापूर तालुका प्रमुख आदरणीय सुभाष शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. रायगड जिल्हा अग्रिसेना चषक 2024 आणि या पर्वामध्ये आम्ही मान्यवरांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. आणि याच दरम्यान डॉक्टर आशिष पवार सर अंबिका मित्रमंडळावरती अंबिका क्रिकेट संघांवरती प्रेम असणारं व्यक्तिमत्व आशिष पवार सर या ठिकाणी आलेले, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. खराब कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आणि चौकार येतो आणि चौकाराच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. अभिजित भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण करूया वेलकम. खराब कामगिरी, गोलंदाज चांगला, विजय सावंत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत होता, परंतु तदनंतर मयूर पाटीलचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय 2 चेंडूंसाठी आणि त्यानं पहिल्या चेंडूवरती चौकाराचा मार खाल्ला. चौकार मी तर म्हणेन जाण्यापूर्वी त्या अगोदर खराब क्षेत्ररक्षण केलं आणि तो चौकार आलाय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. अवघ्या 14 वर्षाचा गोलंदाज, परंतु त्यांना दोन्ही चेंडू अगदी चांगले टाकले होते विजय, परंतु तदनंतर खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा केवळ त्याने या 2 चेंडूवरती खर्च केल्या. त्या अगोदर आल्या होत्या 7 धावा, म्हणजे एकूणच 11 धावा या षटकामध्ये आल्या आणि एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल 12. टोटल 12 धावा या ओव्हरमध्ये आल्या आणि एकूणच या 12 धाब्यांच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. चला 20 मिनिटाचा कालावधी अध्यापक 13 मिनिटाचा कालावधी संपलाय. शेवटचा अजूनही एक षटक 20 मिनिटाचा अवधी संपण्यासाठी असेल आणि ते एक षटक तुम्हाला शेवटच्या 7 मिनिटांमध्ये संपवायचे. चांगला पटका पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंट, सीमारेषा क्लिअर केली जाते, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दणदणीत चौकार. थँक डीजे. या चौकाराच्या बरोबरीनं 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय तो RSK वयाल हा संघ. संदीप म्हात्रे आता चांगली बॅटिंग त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. महेश म्हात्रेचा विचार करता चांगली बॅटिंग आता इथून पुढे करावी लागेल, कारण की महेश सारखा एक चांगला गोलंदाज या टीमचा हिस्सा आहे, परंतु झेलला या ठिकाणी कॅरी केलं तेजसनं आणि अजून एक आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या RSK 11 वयाल टीमला. योगेश वाघ यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकला. आपण पुन्हा एकदा धन्यवाद देऊ डीजे मास्टरला, कारण की चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून वाजवली जात आहेत. त्यानंतर हे जे आपण आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद झाला
तो संदीप म्हात्रे, ज्यानं खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली केली होती या षटकाची चौकारानं आणि तदनंतर महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय तो मयूर जाधव मल्हार हा गोलंदाज. पुन्हा एकदा ब्लॉकला टाकलं होतं, विकेट मिळण्याची शक्यता होती, परंतु तदनंतर मित्र म्हणेन एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि एका धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 27 या धाव संख्येवरती. चौथं षटक या ठिकाणी स्वतःवरती जबाबदारी घेतली ती मयूर जाधवनं. आप ट्रॅकर बॉल त्याला पुल केलंय, पुल ठरतंय सक्सेसफुल, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. षटकार येतो आणि षटकाराच्या बरोबरीनं थँक्यू 33 धावा आहेत त्या धाव फलकावरती. आता फटकेबाजी चालू केली मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तेजस देशमुखनं. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, जेलला जर कॅरी केलं तर महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यात येईल आणि त्याच जेलला मित्रांनो कॅरी केलं क्षेत्ररक्षक सुदाम निरगुडे या क्षेत्ररक्षकाने आणि अजून एक आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या RSK वयाल टीमला. तेहतीस या धाव संख्येवरती धाव फलक स्थिरावेल. 14 बॉल मध्ये 20 धावा जमवल्या ते तेजस देशमुख या फलंदाजांना, परंतु नवीन फलंदाज अक्षय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरचा हा फलंदाज आणि चांगले बॅटिंग त्याला इथून पुढे करावी लागेल. मल्हारनं कमबॅक केलं पुढील चेंडूवरती, त्यानं महत्वाची विकेट प्राप्त करून दिली आहे. पुन्हा एकदा आबेमध्ये चेंडू आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जातील. 2 धाबेच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 35 या धाबा संख्येवरती. शांत आणि सावध सुरुवात जी केली होती ना या डावाला RSK वयाल टीमच्या फलंदाज महेश म्हात्रे आणि तेजस देशमुखनं, तदनंतर धावा जमवणं थोडंसं अवघड झालं होतं. परंतु पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये जसा विजय सावंत हा गोलंदाज इंजोर्ड झाला, तसं मित्र म्हणेन त्याला इंजुरी झाली, तसं धावांना मित्र म्हणेन वेग मिळालं आणि एकूणच या 2 ओव्हरमध्ये पहिल्या विजय सावंत जसा मित्र म्हणेन इंजुरी करून मैदान त्याने सोडलं, त्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा, या षटकामध्ये आल्या 13 धावा, म्हणजे एकूणच या 2 ओव्हरमध्ये 24 धावा खर्ची केल्या आणि धाव फलक जाऊन पोहोचेल ते 35 या धाव संख्येवरती. 19 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटक संपवले. कळदे टीमचे देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि चांगला खेळ ते मैदानाच्या आतमध्ये करतात, परंतु शेवटचं षटक देखील तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये संपवायचंय. 5 मिनिटाचा अवधी असेल आणि 5 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला शेवटचं षटक हे संपवावं लागेल. किरण पिंगळे हा गोलंदाज शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. किरण पिंगळे हा गोलंदाजी मार्क वरती, ऑन स्ट्राईक वरती फलंदाज विजय पवार. पहिला चेंडू ब्लॉकरला टाकला होता, बाटांनी अगदी पायांच्या मधोमध हा चेंडू होता. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. या 2 धावेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 37 या धाव संख्येवरती. सुरुवात थोडीशी शांत होती या डावाची, परंतु तदनंतर आक्रमण देखील केलं फलंदाज तेजस देशमुखनं आणि या डावाला मित्र म्हणजे अद्याप 37 या धाव संख्येवरती नेऊन ठेवलं. या पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना RSK वयाल आणि त्यांच्या विरोधात कलोते या 2 संघादरम्यान चालू असणारी ही लढत. धाव फलकावरती धाव आहेत त्या 37. पुन्हा एकदा चांगला फटका समोरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक मल्हार जाधव त्या ठिकाणी होते आणि त्यांनी झेलला कॅरी केलं. अजून एक आदरा मिळतोय तो RSK वयाल टीमला. फलंदाज विजय पवार हा फलंदाज बाद होतोय.
या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. किरण पिंगळे चांगली गोलंदाजी करतो, तितकी चांगली साथ क्षेत्ररक्षक त्याला देत आहेत आणि तदनंतर एक महत्वाची विकेट देखील त्यांना प्राप्त केली या ओव्हरमध्ये. स्लॉग ओव्हरचा खेळ चालू आहे. आक्रमण जर केलं तर 45-50 धावसंख्येपर्यंत पोहोचेल RSK 11 वयाल संघ या मॅच मध्ये, परंतु कलोते संघ त्या धावसंख्येपर्यंत पोहोचून देईल का? एकंदरीत किरणनं जे पहिल्या 2 चेंडूची फेकी केली ना, त्याच पद्धतीने जर चेंडू टाकले या मैदानाच्या आतमध्ये तर या धावा अगदी कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल या ओव्हरमध्ये. ते RSK 11 वयाल टीमला. नवीन फलंदाज भाई पवारनं आडवा बाटनं खेचलाय. गॅप सिलेक्शन देखील चांगलं पाहायला मिळतंय. गोलीच्या वेगानं चेंडू चाललाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. एक धाव. दुसऱ्या धावेला देखील या ठिकाणी सहजरित्या प्राप्त केले जात आहे आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं एकूणच हा फलक जाऊन पोहोचेल ते 39 या धाबसंख्येवरती. सुरुवात शांत गेली होती, परंतु तदनंतर शेवट अगदी आक्रमक करतायत हे फलंदाज, कारण की या ओव्हरमध्ये 3 चेंडूवरती 4 धावा जरूर आल्या आहेत. एक विकेट देखील प्राप्त केली जाते. पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. चेंडू डॉट नसेल, डीप मध्ये जर असेल यष्टीरक्षक तर चेंडू डॉट बॉल नसेल. बाईटची एक धाव या चेंडूवरती जॉईन होईल आणि एका धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 40 या धाव संख्येवरती. एक धाव फार महत्वपूर्ण आहे, कारण की पहिल्या सत्रामध्ये तुम्ही एखादी वाचवलेली धाव ती तुम्ही द्वितीय सत्रामध्ये अगदी ती तुम्हाला लाभदायक ठरते, परंतु 30 धाव जर तुम्ही गमावली तर द्वितीय सत्रामध्ये ती एक धाव खूप काही सांगून जाईल. परंतु मोठा फटका खेचायचा होता, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही आणि हा चेंडू देखील एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि फलंदाज धावचीत स्वरूपात बाई पवार होईल या चेंडूवरती बाद. चला आसरे टीमचा कॅप्टन आणि वानिवली टीमचा कॅप्टन. थँक्यू डीजे. या ठिकाणी आसरे टीमचा कॅप्टन आणि वानिवली टीमचा कॅप्टन, आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. वानिवली टीमचा कॅप्टन आणि आसरे टीमचा कॅप्टन. सत्र संपलं लगेच आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. गोलंदाज तयार. चांगला पटका ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत आणि या ठिकाणी फलंदाज बाद होईल. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 43 या धाव संख्येवरती. आणि आता येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 44 धाब्यांची कलोते टीमला. RSK 11 वयाल टीमनं धाबा जमवल्या. प्रथम बॅटिंग करत असताना 30 बॉल मध्ये म्हणजे एकूणच 5 षटकामध्ये त्या 43 धाबा आणि 44 धाव संख्येचा पाठलाग, एक 44 धाव संख्येचा टार्गेट या ठिकाणी सेट केलंय ते कलोते टीमच्या अगेन्स्ट खेळताना. परंतु या मॅच मध्ये कलोते संघ या धाव संख्येचा पाठलाग करणार की या धाव संख्येचा बचाव RSK वयाल संघ या मॅच मध्ये करेल. आणि 44 धावा या मॅच मध्ये जमवणं जास्त अवघड नसेल, परंतु महेश म्हात्रे सारखा एक चांगला गोलंदाज या टीमचा हिस्सा आहे, त्याचा विचार करता या 44 धावा देखील जमवणं थोडंसं कठीण असेल. परंतु एक कठीण आव्हान सोपं करतील कलोते टीमचे फलंदाज की त्या उलट RSK टीमचे गोलंदाज या धावा करू देणार नाही या मॅच मध्ये. परंतु या मॅच मध्ये काय घडणार, काय बिघडणार याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आम्ही मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक मित्र शुभम म्हात्रे याला. तत्पूर्वी डीजे आणि 2 मिनिटं डीजे थांबायचं. आसरे टीमचा कॅप्टन आणि वानिवली टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी तातडीनं टॉस करण्यासाठी यावं. आसरे टीमचा कॅप्टन आणि वानिवली टीमचा कॅप्टन, आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. मयूर कांबळे आमचे एक मराठीचे फार चांगले समालोचक आहेत, त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं कलोते टीमसाठी शुभेच्छा आहेत. त्यांचं देखील करूया आपण वेलकम. सध्या ते मनाली फिरतायत, परंतु त्यांनी कलोते टीमला शुभेच्छा दिल्यात. थँक्यू सो मच ऑटो डीजे मास्टर.
डीजे थोडं थांबायचं आहे. या ठिकाणी कलोते टीमला 2 धाब्यांची पॅनल्टी होती, म्हणजे धाबा जमवल्या धाव फलकावरती. RSK वयाल टीमनं 45 धाबा म्हणजे 2 धाब्यांची पॅनल्टी ऍड होऊन 45 धाबा होत आहेत आणि 46 धावे संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करावा लागेल तो कलोते टीमला. 2 धाब्यांची पॅनल्टी 43 धाबा जमवल्या होत्या आणि 2 धाब्यांची पॅनल्टी म्हणजे 45 धाबा धाव फलकावरती लागले आणि आता 46 धाव संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करावा लागेल तो कोलोते टीमला. RSK वयाल टीमच्या अगेन्स्ट खेळताना तत्पूर्वी वानिवली टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय, आसरे टीमचा कॅप्टन देखील आलाय. मी सुबोध पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभाचे आपण या 2 संघादरम्यान टॉस करावं. युवा अग्रिसेना खालापूर तालुका प्रमुख यांच्या शुभाचे या ठिकाणी या 2 संघादरम्यान टॉस केले जात आहे. सुबोध पाटील एक गोल्डन मॅन मौशी चुकू यांनी उत्कर्ष मते यांनी उल्लेख केला आणि त्यांच्या शुभाचे या ठिकाणी टॉस केले जात आहे. वानिवले आणि आसरे नाणेफेकीचं कौल जिंकलंय ते आसरे टीमला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आहे नेक्स्ट मॅच साठी. परंतु या मॅच मध्ये काय घडेल आमचे साथी समालोचक मित्र शुभम यांच्याकडे आपण बोलूयात. धन्यवाद धन्यवाद डीजे, थँक्यू. हॅलो. या ठिकाणी युवा अग्रिसेना खालापूर तालुका प्रमुख सुबोधजी पाटील यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मी उत्कर्ष मते यांना विनंती करेन की आपल्या शुभाचे सुबोधजी पाटील यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. सुबोध पाटील एक दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि या स्पर्धेला देखील त्यांच्या माध्यमातून उपस्थिती लाभली आहे. आम्ही आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक उत्कर्षजी मते यांच्या शुभाचे या ठिकाणी सुबोधजी पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. थँक्यू सो मच अजिंक्य सर. या ठिकाणी आपण बघतोय रायगड जिल्हा अग्रिसेना चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व. पहिला चेंडू या ठिकाणी महेश मात्रेला ठोकलाय पहिल्या बॉलवरची षटकार. पहिला चेंडू सीमा रेषा पार हा येतोय षटकार. थँक्यू सो मच डीजे, धन्यवाद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय फलंदाज मल्हार जाधव या फलंदाजानं. नेक्स्ट बॉल राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं महेशचा हा चेंडू. यावेळेस गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं, फिरून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज मल्हार जाधवचा. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. अगदी पहिल्याच इनिंगमध्ये आपण बघितलं तर RSK एंटरप्राइजेस वयाळ टीमनं 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये धावा जमवल्या होत्या. त्यात 43 धावा आणि 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करून टोटल 45 धावा धावफलकावरती लागलेत वयाळ टीमच्या. 30 चेंडू आणि 46 धावा संख्येची गरज आहे ती कलोते टीमला. पहिला बॉल षटकार, त्यानंतर डॉट बॉल आलाय. इथून देखील चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न घेतोय. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते महेशची. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. आपण बघतोय 5 ओव्हरची मॅच आहे. 2 षटकं हे पहिले 2 षटकं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक असतात. पहिल्या षटकामध्ये महेश आलाय गोलंदाजी मार्गवरती. इथून देखील आणखीन एक डॉट चेंडू. खऱ्या अर्थानं कमबॅक पाहायला मिळतंय महेशचं. पुनरागमन केलंय महेशनं. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, त्यानंतर ते 3ही चेंडू सेम टप्प्यावरती टाकून बाहेरच्या दिशेने वळवलेत महेशनं आणि ही कला आहे या गोलंदाजीची. रायगड ठाणेच्या टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आपण बघतोय महेशचं. नेक्स्ट बॉल इथून देखील सकावलं जात आहे. अगदी पायावरती चेंडू लागतोय. अपील केली होती पंचांकडे.
लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव मिळते. लेग बायची धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं 7 धावा लागल्यात त्या धावफलकावरती कलोते टीमच्या. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अशा वेळेस एक कॅल्क्युलेशन क्रिकेट आता कलोते टीमला खेळणं या मॅचमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. महेश मात्रेचं 2 षटकं अगदी वया टीमसाठी फार इम्पॉर्टंट षटक असतील या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल, बॉल हवेत आहे, फिल्डर बॉल खाली, कविश येतोय आणि इथून पहिला धक्का लागतोय तो कलोटी टीमला. फलंदाज नागेश बाद. पहिल्या षटकामध्ये 46 धावसंख्येचा पाठलाग करताना कलोटी टीमच्या धावा लागल्यात त्या 7 धावा. पहिली विकेट मैदानातून गेली आहे ती नागेश ठोंबरेच्या स्वरूपात. दुसरा गोलंदाज येतो वयाळ टीम कडून. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक कविश पवार. दुसरं षटक टाकण्यासाठी येतो राईट आर्म ओव्हर द विकेट. न स्ट्राईक एंड वरती फलंदाज येतो मल्हार आणि नॉन स्ट्राईक एंड वरती सुदाम निरगुडा. पहिला चेंडू 24 बॉल 39 धावांची गरज. फुल टॉस ऑन साइडला फटका खेचलाय. वॅकंट एरिया 2-2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. पहिल्या बॉलवरती येतोय हा चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय रोहित या ठिकाणी आणि 11 धावा टोटल धाव फलक्यावरती लागल्यात. अगदी महेशच्या देखील पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं होतं फलंदाज मल्हारनं, परंतु त्यानंतरनं महेशने आपली गुणवत्ता सिद्ध केली होती पुढील चेंडूवरती आणि नंतरचे 4 चेंडू महेशने त्याला निर्धाव फेकले होते. आता कविशला देखील पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. आता पुढचे चेंडू कसे टाकेल कविश हे फार इम्पॉर्टंट असेल. फील्ड सेटअप थोडासा चेंज करण्यात येतोय महेशच्या माध्यमातून. अगदी एक खेळाडू आपण बघतो आता मिड ऑनला घेतलाय. 3 फिल्डर, एक लॉंग ऑन, स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. इथून अखूट टप्प्याचा चेंडू होता, पडल्यानंतर अतिरिक्त उछाल हा चेंडू घेतोय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली. चांगली गोलंदाजी या चेंडूवरती कविचची या ठिकाणी पाहायला मिळते. अंपायर 1 बाउन्स आहे का? आणि अंपायर्सनं 1 बाउन्सचा इशारा देखील दिलाय. अगदी उचली घेतली चेंडूनं. निर्धाव चेंडूची सांगता झाली कवीच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. अगदी ताकद हा फटका खेचलाय. सरळ बॅटनं लॉंगॉनच्या वरतून चेंडू सीमा रेषा पल्लीकडे येतोय. मल्हारच्या बॅटमधून आणखी एक धमाकेदार षटकार. थँक्यू डीजे. अगदी आक्रमक सुरुवात केली फलंदाज मल्हारनं. कविशवरती देखील आक्रमण करायला सुरुवात केली आहे. षटकार आलाय. फुल टॉस होता ऑन साइडला. फटका खेचला. तेजस बॉल वरती पोहोचतोय. अगदी फेकी अचूक झाली आहे. इथून एक सिंगल धाव मिळते. जशी गोलंदाजी खऱ्या अर्थानं रोहित आपण महेशची बघितली तशी कविचची पाहायला मिळत नाहीये. थोडीशी खराब गोलंदाजी या षटकामध्ये आपण बघतोय. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं टोटल धावा लागल्या त्या धावफलक्यावरती कलवते टीमच्या 18 धावा. उर्वरित बॉलवरती अजून 28 धावसंख्येची गरज आहे. अगदी फार चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. एका बाजूला आपण बघतोय
RSK एंटरप्राइजेस गावते वयाळ आणि त्यांच्या विरोधात कलोते. फुलटॉस कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू गरंगळ सीमारेषेच्या अगदी जवळ चाललाय. 2-2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. अगदी चेंडू फील्ड देखील केलाय आणि इथून 3 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंच्या माध्यमातून आपण मॅच मध्ये बघतोय. 3 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 3 धाव्यांच्या बरोबरीनं 21 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू इथून देखील ताकदीनं बाहुबली स्टाईलनं बॉल पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. आणखीन एक षटकार मल्हारच्या बॅटमधून. थँक्यू सो मच डीजे. धन्यवाद. 2 षटकं संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा टोटल कलोती टीमच्या धावफलकावरती लागल्यात. येणाऱ्या 18 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. महेश मात्रे ऑन द ट्रॅक येतोय गोलंदाजी मार्कवरती. महेशचं हे दुसरं षटक आहे आणि या मॅच मध्ये मी तर म्हणे रोहित फार इम्पॉर्टंट षटक असेल वयाळ टीमसाठी हे षटक. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये आपण बघितलं महेशनं चांगली गोलंदाजी केली होती पहिला षटकार वगळता. त्यानंतर कविशनं थोडीशी सुमार गोलंदाजी मात्र सेकंड ओव्हरमध्ये केली आहे. इथून महेश वरती देखील हल्ला. पहिला बॉल पाठवलाय प्लॉट मध्ये. षटकार होतोय पहिल्या चेंडूवरती. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती महेशवर देखील आक्रमण केलंय सुदाम या फलंदाजानं. ऑफ साईड ऑफ स्टंप चेंडू. गिरीश माळे सरांचा या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा येतो. अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धावेच्या मदतीनं टोटल धावा धावफलकावरती लागल्यात त्या 34 धावा. 17 चेंडू आणि आता इथून 12 धावसंख्येची गरज आहे. अगदी सामना आपण बघतोय कलोरी टीमच्या बाजूने जास्तीत प्रमाणात या ठिकाणी झुकलाय. इथून देखील सरळ बॅटनं महेशवरती आक्रमण चढवलं जाते सुदामच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धन्यवाद डीजे. थँक्यू. इथून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडू पडला जातोय. तिसरं षटक आता प्रगतीपथावरती आहे. टोटल धावा लागल्या धावफलकावरती त्या 40 धावा. इथून 6 धावसंख्येची गरज आहे ती कलोते टीमला. उर्वरित बॉलवरती 6 धावा बनवायच्या आहेत. महेश तिसरं षटक आहे. नेक्स्ट बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निर्धाव चेंडू पडला जातोय. अगदी महेशनं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी वया टीमसाठी केली होती. परंतु दुसरं षटक मी तर म्हणेन कलोते टीमच्या बाजूने जे आलं होतं त्या षटकामध्ये ज्या कविशला 20 धावा घेतल्या होत्या तिथून सामना मात्र आपण बघतोय की तो कलोते टीमच्या बाजूने झुकला होता. इथून देखील फुल्लर लाईनचा चेंडू. आणखीन एक डॉट. आणखीन एक निर्धाव चेंडू. कमबॅक करतोय महेश या ओव्हरमध्ये. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत रोहित आणि अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे उर्वरित बॉलवरती. हा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली आहे.
पंचांचा या ठिकाणी षटक संपल्याचा इशारा येतो. 3 षटकं झालेत रोहित. 3 षटकानंतर कलोते टीमच्या टोटल धावा लागल्या त्या धावफलक्यावरती 40 धावा आणि आता बॉल बाकी असतील ते 12 आणि 6 धावा संख्येची गरज आहे. बारा चेंडू आणि 6 धावा संख्येची गरज आहे. गोलंदाज देतोय गोलंदाजी मार्कवरती संदीप म्हात्रे. तत्पूर्वी कलोटी टीमसाठी सुनील ठोंबरे यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. 12 चेंडू 6 धावा संख्येची गरज आहे. संदीपचा पहिला चेंडू राईट आर्म उहूर्द विकेटनं. लोअर फुल टॉस स्क्वेअर लेग कडे. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव. 11 चेंडू आणि 5 धावा संख्येची गरज आहे. अगदी एक चांगली मॅच आपल्या भेटीला आली आहे. अग्री सेना चषक रायगड जिल्हा अग्री सेना चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण बघतोय सचिन दादा मते, अग्री सेना रायगड जिल्हा प्रमुख. त्यांच्यानंतर आमचे उत्कर्ष मते आणि त्यांची सर्व टीम. इथून ऑफ साईडला आपण बघतो फिल्डरला चकवून चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने आपण बघतोय आता थँक्यू डीजे. उर्वरित बॉलवरती एका धावा संख्येची गरज होती. बॉल बराच काल हवेत आहे. फिल्डर बॉलवरती पोहोचतोय. अगदी चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय सुदाम. स्कोरेज लेवल आपण बघतोय एका धावा संख्येची गरज आहे. राजू येतोय मैदानावरती. एका धावा संख्येची गरज आहे. हा चेंडू आपण बघतोय इथून सामना फिनिश होतो. सामना जिंकला या ठिकाणी कलोते टीमनं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम कलोते. हार्ड लक असेल वयाल टीम. नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. पुढचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल तो आसरे आणि वाणिवली. टॉस जिंकला होता आसरे टीमनं आणि प्रथम मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.